नमस्कार मित्रांनो, 6 तारखेच्या जी.आर. मध्ये खूप आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. सरकारमार्फत सोलर पॅनलसाठी तुम्हाला फक्त 2500 रुपये द्यावे लागणार आहेत. तुमच्या घरावरती सोलर पॅनल हे फिट करण्यात येणार आहे. काय नेमकं जी.आर. आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण जी.आर. वर आलेलो आहे. 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखाली आणि आर्थिक दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंरूप महाराष्ट्र आवासीय रूफ टॅप सोलर म्हणजे स्मार्ट योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमार्फत आपण काय काय आपल्याला मिळणार आहे, काय काय त्याचे पॉइंट असणार आहे, कोणाला मिळणार, काय काय डॉक्युमेंट लागणार, सर्व काही माहिती या जी.आर. मार्फत समजून घेऊया. हा जी.आर. आपल्याला दिनांक 6 ऑक्टोबर 2025 ला मिळालेला आहे. प्रस्तावना समजण्याची गरज नाही आपल्याला. दारिद्र्य रेषेखाली मध्यवर्ती. आता आपल्याला महत्वाचा जो पॉइंट आहे ते पॉइंट आपण समजून घेऊया. शासन निर्णय काय म्हणतंय. शासन निर्णय बघा. आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंरूप बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेची विक्रीमधून त्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त सोर्स निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मित क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंरूप स्मार्ट आवासीय रूफ टॅप स्मार्ट सोलर योजनेस शासन मान्यता देत आहे. तुम्हाला कळले असेल की तुमचा जो खर्च आहे तो कमी करण्यात यावा, जर तुमची उर्वरित ऊर्जा असणार आहे ती दुसऱ्या ठिकाणी बाहेर विकता यावी, तुमचा आर्थिक तुम्ही रित्याने मजबूत व्हावे. ही जी अर्थ तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सुमारे किती लोक लाभ घेणार आहेत त्याला महत्वाचा पॉईंट समजून घेऊ आपण डॉक्युमेंटचा. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. ज्याचे महत्वाचे पॉईंट ते तुम्हाला सांगतोय. योजनेचं उद्दिष्ट तुम्हाला माहितीच आहे, काय काय उद्दिष्ट असणार आहे. आता योजनेबद्दल तुम्हाला सांगून देतो किती कसे काय तुम्हाला लाभ मिळणार आहे. 4 नंबरचा पॉईंट आपल्या समोर येतोय. सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किमतीसाठी अनुषंगाने राज्य शासनातर्फे प्रस्तावित अनुदानाचा हिस्सा खालीलप्रमाणे असेल. काय असणार हिस्सा आपण पाहूया. तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना राज्य शासनाचा हिस्सा 35% असणार आहे आणि सर्वसाधारण गट, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती 30%, 30%, 20%. 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिक दुर्बल ग्राहकांना असणार. मित्रांनो, 100 युनिटपेक्षा जर कमी उपयोग असेल तुमचा तर असणार तुम्हाला. आता तुम्हाला किती हिस्सा भरावा लागणार आहे, राज्य शासन किती हिस्सा टाकणार याबद्दलचा हा माहिती आहे. आता घरगुती वीज गटातील वापर प्रकार. दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांचा हिस्सा जो असणार 2500 रुपये असणार आहे. राज्य शासनाचा हिस्सा 17,500 असणार आहे. केंद्र सरकारचा हिस्सा 30,000 रुपये असणार आहे. आता खाली 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहकांना सर्वसाधारण गटातील जे असणारे त्यांना 30,000 रुपये हिस्सा असणारे. अनुसूचित जाती जमातीतील 5,000 रुपये त्यांना असणारे. राज्य सरकार त्याचे 15,000 टाकणारे आणि केंद्र शासन त्यांचे 30,000 रुपये टाकणार आहे. आता कोणकोणत्या लाभार्थींना मिळणार आहे, कोणत्या निष्कर्ष काय असणार आहे, म्हणजे त्याचे अटी नियम काय असणार आहेत. ग्राहकांकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्याचा इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवरून नोंदणी करणे आवश्यक असेल. वीज ग्राहकाला थकबाकीमुक्त असणे आवश्यक असेल. सदर योजनेचे कालावधी मार्च 2027 पर्यंत असेल. 2027 पर्यंत तुम्ही याचे करू शकता. अंमलबजावणी कार्यपद्धती काय असणारी वाचू शकतात आणि तुम्हाला ज्या संकेतस्थळावर जाऊन ते करावं लागणार आहे सदस्य. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ कळालेला असेल. A to Z माहिती मी याच्यात सांगितली. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.